राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। महायुती सरकारमध्ये सुरू असलेली धुसफूस पाहता विरोधकांनी आता अंदाज बांधायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदेना संपून उद्या उदय पुढे येणार असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता नव्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, नेमकं काय घडलंय बघूयात या विशेष रिपोर्ट मधून। राज्यात नवीन उदय पुढे येईल। शिंदेंचं दबाव तंत्र भाजपला नापसंत। राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार। विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून सत्तेत बसलेल्या महायुतीत कुरबुरी सुरूच आहे। या तिन्ही पक्षात कधी मुख्यमंत्रीपद, मंत्रिपदावरून रुसवे-फुगवे दिसले तर कधी पालकमंत्री पदावरून वाद झाले। अनेकदा महायुतीतले आमदार किंवा मंत्रीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसले। महायुतीतल्या अंतर्गत कुरबुरींचा आयता मुद्दा विरोधकांच्या हातात मिळालाय। याचा फायदा त्यांनी घेतला नाही तरच नवल। शिंदे दरेगावात गेले मात्र ते नाराज आहेत अशी चर्चा रंगली। दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दाऊसला गेले। या दोन वेगवेगळ्या घटनांचा एकत्रित संबंध जोडला गेला। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी थेट शिंदेंना संपवून नवा उदय पुढे येईल अशी भीती व्यक्त केली। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत। सरकार स्थापनेवेळी शिंदे जेव्हा रुसले होते तेव्हाच हा उदय होणार होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय। पुढे अजित पवार गट फुटणार असं भाकीत सुद्धा राऊतांनी केलाय। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मग 1.25 लाखाची। शिंदेंचं दबाव तंत्राचं राजकारण भाजपला पसंत नाही। त्यामुळे नव्या समीकरणाचा उदय भाजप घडवून आणू शकते असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत। आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेत, शिवसेनेतनं शिंदे गटात। उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते। तर खरा उदय 3 वर्षांपूर्वीच झाला होता। सूर्य एकच असतो, तुमचा अस्त होतोय त्याकडे लक्ष द्या असं म्हणत शिवसेना नेते राहुल शेवाळेंनी नव्या उदयाबाबतच्या टीकेला उत्तर दिलंय। खऱ्या अर्थाने सूर्याचा उदय हा 2022ला जूनला झालेला आहे आणि जो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याच वेळी उदय झालेला आहे आणि सूर्य एकच असतो। त्यामुळे दुसरा कोणी सूर्य होऊ शकत नाही। आमच्या उदयापेक्षा तुमच्या अस्ताची काळजी करा, तुमच्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे। दरम्यान या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ याला काही अर्थ नाही। त्याला हे तथ्यहीन बातम्या आहेत। उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही। राज्यातल्या विरोधकांच्या टीकेचे बाण उदय सामंतांनी दाऊस मधून परतून लावले। राऊतांचं वक्तव्य हा राजकीय बालिशपणा आहे असं म्हणत सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळे मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। आरोप प्रत्यारोप तशी नित्याचीच बाब।
पण गेल्या 2.5-3 वर्षात राज्यानं अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. त्यामुळे विरोधकांचं भाकीत सत्य ठरेल की असत्य हे काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.